समस्त गवळी समाज बांधवाला एक परत सांगतो का जे काही संगम बहुउद्देशीची बावडी होती त्या बावडीमधून आपण रीना धंद्रे हिला महिला आघाडीचं जिल्हा अध्यक्षपद दिलं होतं समस्त बहुउद्देशी आणि गवळी समाज बांधवाचं, परंतु आज आपण ते पद रीना धंद्रेचं इथे काढत आहोत। यापुढे रीना धंद्रे हे संगम बहुउद्देशीय गवळी समाजाची जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करू शकणार नाही आणि ती राहणार पण नाही आणि कोणाच्या राजीनाम्याची सुद्धा आपल्याला गरजही नाही आहे। आणि तुम्हाला सांगतो समाज बांधवांनो, जर समाज एकत्र आणायचा आहे तर असे काही भीक मागे लोक आहे, या लोकांना चपराक द्या, एकत्र या। आज लढलो, लढाई सुरू झाली, ही जर अशीच चालू ठेवली तर आपण पुढे आपला विजय आहे आणि जर नाही ठेवली तर आपल्याला कोणीही पहिलेही विचारत नव्हतं आणि आजही विचारत नाही आहे। आणि समाजाला पुढे नेण्याचं काम समाजातील कोणत्याच अध्यक्षानं केलेलं नाही आहे। एकमेव काम केलेलं आहे संगम बहुउद्देशीयनं, रात्रंदिवस झटत आहे संगम बहुउद्देशीयचं टीम गावागावात जात आहे, त्याचे अपडेट्स घेत आहे। संगम न्यूज टीव्हीच्या माध्यमातून बातम्या आहे, असंख्य प्रसंग आहे गवळी समाजातील, पेपरला येत नाही, बातम्या येत नाही, एवढी मोठी बहिष्काराची बातमी आहे, कोणत्याही न्यूज चॅनलने ती बातमी लावलेली नाही आहे। तुम्ही समजू शकता एका गवळी समाजाला हे टार्गेट केलं जात आहे। आज नाही तर कधीच नाही, पण असे जर भीकमागे लोक सांगत असन का मांडवा आम्ही सुधरवलं, तर माझा त्या लोकांना प्रश्न आहे का तुमच्या जर धमक असन तर सोसायटीला जा, कृष्णनगरी मांडव्याला जा, जांभवाडीला जा, त्या गोकुळ हेटीले जा, बोतले बेलापूर हेटीले जा, कपाल हेटीले जा, मोद्याला जा। या लोकांना ज्या स्वतःच्या हक्काच्या जागा नाही आहे, जलजीवन जमीन नाही आहे जनावरं चारण्याकरता, गवळी समाजाच्या मुला मुलींकरता शिक्षणाकरता कुठलीही शासनाच्या वतीने शिक्षणात सवलत नाही आहे, शैक्षणिक संस्था नाही आहे, शासकीय वसतिगृह नाही आहे, तर या गोष्टीकरता आज आम्ही झटत आहोत। आणि एका गावाचा सरपंच म्हणते का माझी बदनामी केली, आपण कोणीही सरपंचाला टार्गेट केलेलं नाही आहे। प्रश्न आहे फक्त आणि फक्त गवळी समाजाचा। आणि असा कोण जर कुत्र भादरत असन तर यानं सरळ समजा का यांनी पैसे घेतलेले आहे आणि यांनी याचं घरदार पहिलं सुधरवलेलं आहे आणि म्हणून तो म्हणत आहे। कोणी कमेंट केली व्हॉट्सअपला का त्याला पर्सनल फोन करत आहे, तर तुम्हाला काय बोला वाटते तुम्ही बोला, सोशल मीडिया तुम्हाला दिलेला अधिकार आहे आणि पत्रकार म्हणून तुम्ही तुमच्या गावाच्या बातम्या हे टाका। आणि तसंच नेर सोनकास गवळी हेटी येथील समस्त गवळी समाजाला सांगतो का तुमच्या गावातील मोबाईल, तुमच्या खिशातील मोबाईल काढा, आडवा करा, तुमच्या गावाचे प्रश्न मांडा आणि तो व्हिडिओ व्हायरल करा आता। आणि जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय शेवट जाऊपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आणि तो पूर्ण करायचा आहे। आजची लढाई आहे, ही लढाई सूज अशीच राहणार आहे। आणि कोणी जर म्हणत असन काय पैशासाठी केलेला आहे तर मला पैशाची जरूरत नाही आहे, आणि कोणी जर भीक मागे म्हणत असं इलेक्शन पुढं केलं तर त्या चोट्याला सांगतो का जिथं जिथं तू म्हणता ना लोकांना सांगत फिरत त्या गावाला एकदा व्हिजिट दे, लोक तुला सांगतात, फक्त नाव सांगतो का मी हा होय। जय श्रीकृष्ण। समस्त गवळी समाज बांधवांना एकदा मनातून जय श्रीकृष्ण। आज काही लोक समाजातील कंठक जसे कॅन्सर बनलेले आहे साले हरामखोर, हे सांगतात का दिगंबरला मी मोठा केला, दिगंबरला मोठा करणारा समाजात माणूस पैदा झाला नाही। आणि दिगंबरनी जे संघटना उभारली हे कोणा चोट्याच्या भरशावर उभारली नाही, आणि समाजासाठी कोण काय केलं काय नाही केलं हे समाज सांगेल। आणि आज समस्त गवळी समाज हा एका छताखाली आला, त्याला भरकटण्याचं काम हे साले कुत्रे समाजातील भीकमागे लोक करताय, साले हरामखोर। समाजाला एवढंच सांगणं आहे, आदराने तुम्हाला सांगतो, अंतकरणातून तुम्हाला सांगतो, असे जर काही लोक सांगते भरकटण्याचं काम करते त्याचे दातकळण तोंड हेचा आपला कोण्या समाजाला किंवा इतर समाजाला किंवा कोण्या सरपंचाला विरोध नाही आहे, आपला विरोध आहे गवळी समाज हा एका छताखाली आला पाहिजे आणि गवळी समाजाच्या मूलभूत गरजा या सुटल्या पाहिजे। परंतु काही लोक जे भीकमागे आहे हे माझं नाव वापरून माझ्या नावाची बदनामी करताय, माझ्या चरित्रावर जे संशय घेत आहे, त्या भीकमाग्या कुत्र्याला सांगतो का चोट्टे हो, पहिलं तुम्ही तुमचं चरित्र पहा, कोणी काय केलं काय नाही केलं हे रेकॉर्डेड आहे, समजलं ना। आणि पत्रकार म्हटल्याच्या नंतर, जर्नलिस्ट म्हटल्यानंतर, चॅनलचा मालक म्हटल्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेणं कोणीही सरपंचाची, सरपंच म्हणजे गाव नाही आहे, गाव म्हणजे सरपंच आहे। जेव्हा जनता निवडून देते तेव्हा तो सरपंच बनतो आणि तो एका गावाचा नाही प्रतिनिधित्व होतोय, एका समाजाचा नाही तर पूर्ण गावात 18 बगड जाती असणाऱ्या समाजाचा तो सरपंच असतो, एका समाजाचं नेतृत्व करणारा सरपंच नसतो। आणि जो हा चंद्रपाल कालोकार सांगत फिरत आहे का त्याला मी मोठा केला, हे चुकीचं आहे। त्या चंद्रपाल कालोकारला जो सांगून राहिला ना, याला विदर्भाचं अध्यक्षपद आपण दिलं होतं, संगम बहुउद्देशीयने दिलं होतं। जेव्हा मांडव्याचा प्रश्न उद्भवला तेवढा गवळी समाज एकत्र नाही आला आणि एकही पदाधिकारी तिथे नाही आला, तर आपण त्याला पाय उतार केलं त्या पदावरून। हा सांगतो लोकांना त्याला मी मोठं केलं,
जर त्याची इच्छा असेल त्याने मला फोन करावा माझ्या नंबरला, त्याच्याकडे नंबर आहे. त्याच्या गावात पूर्ण समाजाची मीटिंग घेऊ. त्याच्या गावाच्या आरती केल्यानंतर तू म्हणते का मला विचारला का, अरे तू कोण? समाजापेक्षा इथं मोठं कोणी नाही, तूही नाही तर मी नाही. कोणता आमदार खासदार समाजापेक्षा मोठं नाही आहे. तू म्हणतं काय मी समाजाचे प्रश्न सोडतो? किती प्रश्न सोडवले तू? समाजकार्य करतो, कोणीही समाजकार्य समाजात करत नाही. जो समाजकार्य करते तो सांगत फिरत नाही, ते दिसते. तू जेवढं समाजकार्य नाही केलं ना, एक दिवसचं पोरगं तेवढं समाजकार्य करताय. वाढवण्याचा ऋत्विक भोंगाडे जाऊन भेट त्याले, आत्ताचा मुलगा आहे तो. समाजकार्य काय म्हणते त्याला जाऊन विचार. समाजासाठी किती झटावं लागते, किती संघर्ष करावं लागते. आणि हा बहिष्कार एका दिगंबरनं नाही टाकलेला आहे, समाजाने टाकलेला आहे. आणि समाजासोबत मी उभा आहो. तुला काही झंडे काढले नाही आणि कोणी झंडे काढले नाही. आणि जो कोणी म्हणत असन का दिगंबर पाटलाला मी मोठा केला, तर सगळं चुकीचं आहे. दिगंबर पाटील कोणाच्या भरोशावर नाही आहे, समजलं ना? एक लक्षात ठेवा. आणि उरला मांडव्याचा प्रश्न, तर मांडवा या गावासाठी कोणच काही नाही केलं. फक्त एकमेव मधुकर भड होता, तोही राजेगावला भेटला होता. आणि त्याने त्या गावाची परिस्थिती सांगितली होती. म्हणून जिल्ह्यातील हे जे भिकमांगे लोक आहे त्यांना सांगितलं. संगमचा पदाधिकारी म्हणून चंद्रपालला सांगितलं, दिली का एक त्या मांडव्यासाठी भेट? आणि तू सांगत फिरताय लोकाला का मांडव्याचा प्रश्न तू मला सांगितला, आम्हाला माहीत नाही. आणि आज अजून जाहीर करतो, तुला तर पदही नाही आहे. तुला तर विदर्भाचं पद मी दिलं आणि तू म्हणतं का त्याला मोठा केला. आणि तुला याच्यासाठी घेता, तुझं नाव घेऊन तुला मोठं नाही करत आहो. लोकाला तू सांगत, पर्सनली फोन करून सांगत आहे ना का त्याचं चारित्र्य काय काय. तुझं चारित्र्य पाहा तू, आणि धंदे बंद कर. तू एका गावाचा सरपंच आहे, एकाच गावचा राहा. एका समाजाचा सरपंच नाही आहे तू, पूर्ण गावाचा सरपंच आहे. त्या गावामध्ये 18 बगड जाती आहे. माझ्या गावात आलं, मला विचारलं नाही. तुझ्या गावाची शाळा सर्व समाज बांधवांना एक आज जाहीर करतो लाईव्ह, यासाठी का नेर सोनखा शेतील हेटी तेथील जे शाळा दुरुस्त झाली, रंगरंगोटी झाली, डिजिटल होण्याच्या मार्गावर आली, ते एकमेव संगम बहुउद्देशीय गौडी समाज संघटना दिगंबर अवथळे यांनी केली. ज्या तुमच्या गावात काँक्रिटीकरणचे कामं झाले, सोनखा शेते, ते काँक्रिटीकरणचे कामं आपण मंजूर केले आमदार फंडातून, 15 युक्त आयोगातून. त्याच्यानंतर जे जिल्हा परिषदच्या माध्यमातून तो रोड डांबरीकरण झाला, जिथे लोकांचा त्रास कमी झाला गौडी समाजाचा. नेर सोनखा शेटी येतील आतापर्यंत जाहीर केलं तो रोड. यवतमाळच्या जिल्हा परिषद CEO मैना घोष यांच्या माध्यमातून त्या रोडचं काम आपण मार्गी लावून घेतलं. आणि त्या गावाकडे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशे साहेब यांचं लक्ष केंद्रित केलं आणि त्या रोडचं काम पूर्ण केलं. दुसरी गोष्ट, अमोल लेडगे साहेब असताना जिल्हाधिकारी, त्या गावातील पाण्याची टाकी हे एकमेव दिगंबर अवथळे यांनी पूर्ण कंप्लीट करून घेतलेली आहे. तुम्ही म्हणता आम्ही काय केलं? काय केलं रे तुम्ही? काहीच नाही केलं. उरलं मला फोनवर सांगतो, अरे 100 घराचं तर सोड, तुझ्या गावात जे छोट्या नाल्या आहे ना, ते नाल्या कंप्लीट कर, घरकुलं कंप्लीट कर. आणि एवढंही नसन होत, तू 3 महिने म्हणतो मला 30 दिवसासाठी तुझ्या गावचा सरपंच बहुमताने बनवून दाखव. तुझ्या गावात कशी विकासाची गंगा आहे ते तर पाहू आपण. जे लोकांना सांगत फिरत आहे, तुले घडवणारा मळवणारा मी, तू माझ्याबद्दल लोकांना माझं चारित्र्य सांगत आहे, पर्सनली फोन करत आहे तू लोकाला. आणि मांडवा येथील श्रीकृष्णगिरी जे नाव आहे, 510 वर्षापूर्वीचा जो इतिहास काढला ना, तो एकमेव दिगंबर अवथळेंनी काढला. आणि त्या रस्त्याचं कामही मंजूर करून घेतलं आणि ते कामही चालू झालेलं आहे. याला किंवा कोण्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी किंवा कोण्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम नाही आहे. ते संगम बहुउद्देशीनं घासलेलं, तिथं दिवस रात्र केलेलं काम आहे. तुमच्या जर धम्मक असेल असे म्हणणाऱ्याची का आम्ही ते काम केलं, तर मांडवा श्रीकृष्णगिरी या गावात तुम्ही या आणि तिच्या लोकाले विचारा. तुम्हाला लोक जोड्यानं मारतील, जोड्यानं. खरंच जर तुम्ही सांगता तर येऊन दाखवा. एवढं म्हणता ना, आज समाज एका छताखाली येत आहे, तर तुम्ही म्हणता का बहिष्कार कायदे टाकायला पाहिजे, समाजाचा काय ठेका घेतला का? अबे समाजाचा नेता कोण आहे दाखव ना तू. समाजाचा नेता झालाय नाही, होणारही नाही. दिगंबर अवथळे हाय बी नेता नाही आहे. फक्त दिगंबर अवथळे गवळी समाजाचा फक्त एकमेव कार्यकर्ता आहे. आणि मी कार्यकर्ता म्हणून कामच करत राहीन. जसं ऋत्विक भोंगाडे काम करते, ते विशाल साठे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते समाजासाठी, तसा एक दिगंबर अवथळे पाटीलही गवळी समाजासाठी कार्यकर्ता म्हणून काम करत आहोत आम्ही. आणि तू सांगून राहिला आम्ही काय केलं?
आणि जे मोहीम छेडली त्याच्यासाठी तू काही रुपया दिला नाही कोणाला चोट्टेले. इलेक्शन आहे म्हणून तू आमदाराचे चपला चाटत फिरत आहे तिकडं. माझ्या पाठीमागं 3000 मतदान आहे म्हणून तू सांगत फिरत आहे. आणि तू पैसे खाल्ले असं म्हणून तुला मिरची लागली. एवढ्या गावातले सरपंच आहे, पोलीस पाटील आहे, त्याला मिरची नाही लागली. तुझ्या गावाच्या पोलीस पाटलाला मिरची नाही लागली, तुला मिरची लागली. तुला मला फोन केला का कुठं आहे, मी तुला सांगितलं का तुझ्या गावात बहिष्काराचा बोर्ड टाकलेला आहे. तुम्हाला फोन लावला का? तुझी प्रतिक्रिया घेण्यासाठी मी तुला सांगितलं होतं. आणि तुला माहीत झाल्याच्या नंतर माझा फोन काटला आणि गेला. ते जाहीर बहिष्काराचा बोर्ड तू फाडून फेकलं. लोकाला सांगतं हां का लोकाला बोलायला लावलं? अरे जे लोक त्या बातमीमध्ये बोलले जाणं त्याच्या घरी बोल ना. लोक मॅड आहे का? त्या बातमीमध्ये दिसत नाही आहे का तुझ्या गावात काय परिस्थिती आहे तर? आणि तुझ्या गावाचा एकट्याचा विषय होता का? येणारे प्रमुख विषय असा त्या बोर्डावरती लिहून आहे.